धकाधकीच्या या जीवनात वावरताना माणसांना स्वतःचा विसर पडायला लागलाय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. तिथं निसर्गाचा विचार करायला कुणास वेळ आहे आणि इथंच माणूस चुकलाय. परिणामी निसर्गाचा समतोल ढासळल्यानं त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. त्यासाठी जनजागृती म्हणून नाशिक शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जनतेच्या सहयोगानं स्वागतार्ह पाऊल उचललं आहे. म्हणूनच आता शहरात प्रत्येक सोमवार नो हॉर्न डे पाळण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक रोडला या उपक्रमाचा शुभारंभ झाला. भावी पिढीला सोबत घेत सर्वांनी तशी शपथही घेतली. यावेळी प्राचार्य राम कुलकर्णी, नगरसेवक संभाजी मोरजकर, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत या उपक्रमाला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान सारडा सर्कलजवळ नॅशनल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत नो हॉर्न डे उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. और ये हॉर्न बजाने के लिए जो गाड़ियों की ट्रैफिक वगैरह होती है उसके लिए कहा है, वो बहुत गर्व की बात है और हमें बहुत अच्छा लगा. बजाना पीर के दिन मना है, वैसे हम अवाम को पैगाम देंगे कि पीर के दिन हॉर्न नहीं बजाना. आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह नगरसेविका शोभाताई साबळे, समीरा मेमन, माजी नगरसेवक संजय साबळे, हाजी बबलू पठाण, मीर मुख्तार अशरफी, हाजी मुजाहिद, वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे उपस्थित होते. पोस्टर बॅनर्सच्या माध्यमातून उपक्रमाविषयी प्रबोधन करण्यात आलं. पोलीस आयुक्तांनी विशेष पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. फार मोठं आहे आपल्याकडे आणि हे नॉईज लेवल कमी करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आजची जी मोहीम आपण सुरू केलेली आहे याचा एक मुख्य उद्देश आहे की सर्वांना इन्व्हॉल्व करून हे केलं पाहिजे आणि पोलीस आणि पब्लिक पार्टिसिपेशनमध्ये केलं पाहिजे. आपण सर्वांना विनंती करतोय की आजच्या दिवस किंवा आजपासून हॉर्न वाजवला नाही पाहिजे. नो हॉर्न, नो हॉर्किंग प्लीज. यासाठी आपण हे प्रयत्न आज उपक्रम एक सुरू केलेले आहे आणि संपूर्ण शहरामध्ये आपण हे चालू केलेलं आहे. त्याच्यात आपण NGOज, पब्लिक, शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी हे सगळे मिळून आम्हाला सहकार्य करत आहे आणि मला वाटतं याची फार गरज आहे आणि याचा चांगला परिणाम सर्वांचे आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी राहील. मानवजातीच्या हितासाठी प्रत्येकानं खारीचा वाटा उचलणं हे आता या निमित्तानं गरजेचं झालं आहे. यावेळी आयुक्तांनी वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन हॉर्न वाजवण्याची विनंती केली. प्रशांत जेजुरकरसह गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.